अलिबागमध्ये मिळते एक जबरदस्त व्हेज थाळी. चला एक्सप्लोअर करूयात. मोघे खानावळ शुद्ध शाकाहारी, मेन रस्त्यावरच आहे इकडे. इथे चप्पल बाहेर काढण्याची प्रथा आहे. सो आम्ही इथे चप्पल आता बाहेर काढून ठेवतो आहे. तर हे घरासारखं आहे पूर्ण. सो आतमध्ये चप्पल घेऊन नाही जात, चप्पल बाहेर काढतो. संपूर्णपणे घराचं स्ट्रक्चर दिसेल तुम्हाला इथे. कारण एका घरामध्येच ती खानावळ चालू केले. इथं छान देवघर आहे. हे असं जुनं देवघर तुम्ही कुठे बघितलं आहे का? कोकणात असे जुने देवघर बघायला मिळतात. खाली छोटंसं. हो, ही व्हेज थाळी आहे. यामध्ये चपाती, कोबीची भाजी, हे कडधान्य आहे, ही डाळ, हे ताक, पापड, चटणी. ही चटणी कसली काका? ही चटणी कसली आहे? लसूण चटणी. ही लसूण चटणी. ही जबरदस्त अशी व्हेज थाळी. सो माझी जी फेवरेट आहे म्हणजे डाळ. जर ही डाळ जर बघितली तर ह्याच्यामध्ये खोबरं घातलेलं डाळ आहे. म्हणजे ही कोकणातच तुम्हाला जास्त करून पाहायला मिळेल. खोबरं घातलेली डाळ जबरदस्त. ही माझी जेवणाची सुरुवात ही डाळ पिऊन होते. कारण जबरदस्त खोबरं बिबरं घातलेली डाळ खूप उत्तम. जेवण खूपच अप्रतिम, खूप कमाल. मला खूप आवडतं इथलं जेवण. कोबीज का आपलं कोबीज कसा पातळ चिरला ना, जबरदस्त. Take 2. कोबी असं एकदम असं पातळ चिरलं ना, खूप छान लागते भाजी, मस्त. हे घरगुती जेवण आहे, त्यामुळे अजिबात स्पाइसी वगैरे असं काही नाही. ते एकदम म्हणजे म्हातारा माणूस खाऊ शकतो किंवा लहान मुलंसुद्धा आरामात जेवू शकतो. घरगुती उत्तम जेवण आहे. भात नंतर दिला जातो आणि ही डाळ जबरदस्त. किती झाले बाबा माझे? 140. ओके. जेवण करून झालेलं आहे आणि सर्वांनीच असं चपला बाहेर काढून ठेवल्यात. सो इथली ही शिस्त आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. सो ही मोघे खानावळची शिस्त आहे. सो जबरदस्त की जेवताना कधी चप्पल घालून जेवू नये. जबरदस्त जेवण होतं, कमाल, उत्तम. माझी तो फेवरेटच आहे. गुगल मॅपवर तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. फुल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये बाकी गोष्टी चेक करा. बाय बाय.